नवरात्री स्पेशल देवीसाठी नैवेद्य म्हणून पटकन बनणारी एक स्वीट डिश, मिल्कमेडचे लाडू। अतिशय सोपी पद्धत आणि पटकन होणारे हे लाडू आहे। आपल्याला काय करायचंय की एक साधारणतः मीडियम नारळ जो असतो तो आपल्याला फोडून ग्रेट करून घ्यायचा आहे, किस काढायचा आहे त्याचा, आणि जो व्हाईट पोर्शन आहे तो आपल्याला घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, एका कढईमध्ये तूप टाकायचंय, चांगलं तूप, साजूक तूप, आणि त्या साजूक तुपामध्ये आपल्याला हे जो नारळ आपण किसून घेतलाय तो छान खरपूस भाजून घ्यायचा आहे। खरपूस भाजायचा आहे म्हणजे मंद आचेवरती तो थोडासा गुलाबी होईपर्यंत आपल्याला परतायचा आहे। गुलाबी परतून झाला की त्याच्यामध्ये आपल्याला एक 2 ते 3 चमचे साखर टाकायची, कारण मिल्कमेडमध्ये ऑलरेडी साखर कंपोनंट असतो, ते गोड असतं, त्याच्यामुळे जास्त साखर नको, म्हणून 2 ते 3 टेबलस्पून साखर आपण त्या खोबऱ्याच्या किसामध्ये टाकायची आहे। आणि त्याच्यानंतर थोडीशी वेलची, छान सुगंध यावा म्हणून, आणि त्याच्यानंतर आपल्याला मिल्कमेडचा जो 200 ग्रॅमचा डब्बा येतो त्याच्यात साधारणतः आपण 3 वेळा लाडू करू शकतो एका नारळाचे, म्हणजे 3 नारळाचे 3 वेळा तुम्ही लाडू करू शकता। त्याच्यामुळे 1/3 पोर्शन मिल्कमेडचा लाडू, मिल्कमेडचा जो डब्बा आहे त्याचं 1/3 पोर्शन तुम्ही हा किसलेल्या आणि भाजून घेतलेल्या नारळामध्ये टाकू शकता। आणि जसं आपण हे मिल्कमेड टाकतो तर थोडंसं कालथीने तो जो किस आहे त्याच्यामध्ये ते व्यवस्थित मिक्स झाले की नाही हे बघून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा। ते जे मिश्रण आहे मिल्कमेड मिक्स केलेलं ते थंड होऊ द्यायचं एक 5-10 मिनिट, आणि त्याच्यानंतर पटकन आपण लाडू वळू शकतो। आणि लाडू वळले की ते द्रोण जे मिळतात रेडीमेड छोटेसे, त्या द्रोणामध्ये आपण ठेवायचे, म्हणजे ते दिसायलाही छान दिसतात। आणि हे असे 10-15 मिनिटांमध्ये तुम्हाला म्हणजे गोडाचा एक नैवेद्य देवीसाठी आपण करू शकतो। मिल्कमेडच्या लाडूंची पटकन होणारी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्लीज मला सांगा, आणि रेसिपी आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींबरोबर ही रेसिपी शेअर करा। धन्यवाद।